मी पक्षाकडे आम्ही त्या ठिकाणी तिकीट मागायलो आणि पक्षाकडनं उमेदवारी भेटावी माझीच नाही सगळ्या कार्यकर्त्याची खूप प्रामाणिक इच्छा आहे। माझ्यासोबत माझी एकट्याची मागणी नाही तर पक्षामध्ये असलेल्या असंख्य पदाधिकाऱ्यांची जे आजही जिल्हा लेवलवर पदाधिकारी आहेत, तालुका लेवलवर पदाधिकारी आहेत, बूथ प्रमुख आहेत, आमचे विस्तार प्रमुख आहेत, त्या सगळ्या याच्यामधल्या खूप जणांची इच्छा अशी आहे की आपण तिकीट मागावं आणि ते सुद्धा माझ्याशी त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी तिकिटाची मागणी करत आहेत आणि म्हणून आम्ही आज पक्षाच्या चिन्हावर तिकिटावरच आम्ही त्या ठिकाणी इलेक्शन लढवावं अशी आमची स्ट्रॅटेजी आहे। मतदारसंघामध्ये खूप काही प्रश्न आणखी प्रलंबित आहेत। जसं मी आमच्या बारूतळ्याचं सांगितलंय, 5 स्टार MIDC सांगितलंय। आता मला काही धर्माबादचे सगळे काही तरुण कार्यकर्ते भेटले, त्यांनी बाबरी बंधाऱ्याच्या संदर्भातला प्रश्न उपस्थित केला। त्यांनी सांगितलं की बाबरी बंधाऱ्याचा प्रश्न त्या ठिकाणी कोणीच लावून धरत नाही। कित्येक वर्षापासून आम्ही खूप जणांना बाबरी बंधाऱ्याचा प्रश्न लावून धरा म्हणतो, लावून धरत नाही। तोही प्रश्न त्या ठिकाणी लावून धरणं गरजेचं असं मला वाटतं। आणि कित्येक गावामध्ये विकासाचे इतके प्रश्न प्रलंबित आहेत। मी 85 गावं फिरलो, त्या 85 गावामध्ये विकास झाला असं म्हणलं जातं। विकास पुरुष म्हणून आम्ही पॅनल काढतो, पण त्या गावात जर बघितलं तर त्या गावामधला विकास त्या ठिकाणी खूप दिसून आला नाही। झालेला जो विकास आहे तो अतिशय निकृष्ट दर्जाचा विकास झालाय। म्हणजे एखाद्या गावात जर निधी भेटला त्या गावात परत निधी 5-10 वर्ष भेटत नाही आणि तो जर रस्ता जर 1-1.5 महिन्यामध्ये 2 महिने खराब होऊन जात असेल तर त्या गावची काय हालत होईल ही विचार करणे त्या ठिकाणी विचाराचा पुढचा विषय आहे। म्हणजे प्रचंड विषय आहेत जे अजेंड्यामध्ये आम्हाला त्या ठिकाणी आम्ही घेतले। त्या सगळ्या अजेंडा घेऊन आम्ही त्या ठिकाणी येणाऱ्या काळात काम करणार आहोत।